जय शिवराय मित्रांनो पीक विमा योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 18 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये असलेले ट्रिगर लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये वन्य प्राण्यांपासून होणारं पिकाचं नुकसान ही बाब देखील समाविष्ट केली जाणार असून वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही पाणी भरण्यामुळे अतिवृष्टीमुळे जे काही पिकांचं नुकसान होतं, याच्यामध्ये महत्त्वाचं असं म्हणजे भात पीक या नुकसानीचा देखील याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे आणि 72 तासामध्ये आपली तक्रार नोंदवून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा होणार आहे। मित्रांनो, 18 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून 2025 मध्ये झालेल्या नुकसानीचा आधार घेऊन ही बाब समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं होतं की पंजाबमध्ये अतिवृष्टी झाली, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामध्ये, केरळमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे। परंतु 2025 मध्ये हा ट्रिगर लागू नसल्यामुळे शेतकऱ्यांना या बाबीचा पीक विमा मिळवणं अतिशय अवघड बनलेलं आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर विविध राज्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे, ज्याच्यामध्ये माकड असतील, नीलगाय असतील, हत्ती असतील किंवा इतरही वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। परंतु ही बाब पीक विमा योजनेच्या अंतर्गत कव्हर नसल्यामुळे शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळवणं सुद्धा अतिशय मुश्किल होऊन जातं। या सर्व तक्रारी केंद्र शासनाला प्राप्त झालेल्या होत्या आणि याच अनुषंगाने अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून या बाबीचा पाठपुरावा करत या जे काही ट्रिगर असतील हे ट्रिगर समाविष्ट करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2026 पासून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत हे ट्रिगर या ठिकाणी लागू केले जाणार आहेत। याच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून नवीन मार्गदर्शक सूचनाच्या आधारेच खरीप हंगाम 2026 पासून राज्यात देशभरामध्ये ही प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी असलेली आणि अतिशय गरजेची असलेली ही सुधार बाब याच्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना एक मोठा फायदा होणार आहे। धन्यवाद।